गुड आफ्टरनून डियर स्टूडेंट्स। आज की इस अवधि में हम नफे के चक्कर पाठ के बाबू भाई के विचारों से संबंधित द्वितीय भाग में द्वितीय चरण पर अध्ययन करेंगे। पाठ को नफे के चक्कर में अर्थात बाबू भाई अपनी इच्छा के लिए अपने लोग को पूर्ण करने के लिए किस तरह प्रयास करते हैं, यह चर्चा इन अंशों के आधार पर अवश्य होगी। प्रथम अंश है लेन देन, द्वितीय बगीचा जहां पर एक विचित्र घटना घटती है, तृतीय उस घटना के उपरांत बाबू भाई के हृदय में किस तरह से आस उमड़ती है, चतुर्थ है उत्सुकता। बाबू भाई अपनी उत्सुकता में अपनी सुदबुद अपनी विचारधारा सभी भूल जाते हैं। तो पाठ को आरंभ करने से पूर्व हम सरल रूप का दृश्य देखेंगे। टेक आधार, घसीटना, ಎಳೆಯುವುದು, थक, आयास, मुक्त, फुक्कट, बगीचा, तोट, माली, तोटगार। आइए इस द्वितीय चरण में बाबू भाई से संबंधित विचित्र विचारों और विचित्र चटवटिका पर प्रकाश डालेंगे। बाबू भाई अपनी छड़ी से टेक लगाकर सोचने लगे। प्रथम चरण में हमने देखा बाबू भाई के मन में एक विचित्र अभिलाषा उत्पन्न होती है, वो थी नारियल का सेवन करना। परंतु घर में उपस्थित न होने के कारण बाबू भाई सीधे बाजार जाते हैं। बाजार जाकर पहले व्यक्ति से पूछते हैं, वह व्यक्ति 2 रुपए उसका दाम बताता है। बाबू भाई 1 रुपए भी मांगते हैं। फिर वह व्यक्ति दूसरे और भेजता है। बाबू भाई वहां टहलते हुए जाते हैं, उससे पूछते हैं, वह व्यक्ति 1 रुपया बताता है, परंतु बाबू भाई कम दाम में उससे भी मांगते हैं। वह व्यक्ति दूसरी ओर भेजता है। तब बाबू भाई छड़ी का टेक जमीन पर देकर सोचते हैं। बड़ी आधार में नित्य बाबू भाई विचार आरंभिस्तारे आ विचार ಏನು सोचना विचारिस्पद। आखिर 50 पैसे तो पूरे 50 पैसे हैं। बाबू भाई विचार ಮಾಡ್ತಾರೆ, 50 पैसा ಅಂದ್ರೆ ಅದು ಸಂಪೂರ್ಣ 50 पैसे, 50 पैसेಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಸಿಕ್ಕರೆ ಆ 1 ರೂಪಾಯಿಯಲ್ಲಿ 50 पैसे ಉಳಿತಾಯ ಆಗುವುದು ಖಚಿತ। ಆ 50 पैसे ಉಳಿತಾಯ ಮಾಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಬಾಬು ಭಾಯಿ ತನ್ನ ಬುದ್ಧಿಗೆ ಕೆಲಸ ಕೊಡಲು ಆರಂಭಿಸುತ್ತಾರೆ। वैसे भी मेरी टांगों में अभी भी दम है। बाबू भाई ने विचार किया, अभी मैं हट्टा कट्टा हूं और मेरी टांगों में अभी सामर्थ्य है, शक्ति है, बल है। मैं यहां से समुद्र के तट अर्थात समुद्री दंडे वहां तक चलकर जा सकूंगा। फिर क्या था, बाबू भाई अपने ही उत्साह में उमंग में निकल पड़ते हैं। पैरों को घसीटते हुए बाबू भाई चलने लगे। कालम ಎಳೆಯುತ್ತಾ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಸೇವನೆಯ ಆಸೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬಾಬು ಭಾಯಿ ಹಾಗೇ ನಡೆಯುತ್ತಾರೆ। ಆ ದೇಹದಲ್ಲಿ ಸುರಿಯುವಂತ ಬೆವರದ ಪ್ರಜ್ಞೆ ಇರಲ್ಲ, ಕಾಲಿನ ನೋವು ಅರಿವಿರಲ್ಲ, ಆದರೆ ತಿನ್ನುವ ಆಸೆ ಅವರಲ್ಲಿ ಇತ್ತು। ಆ ಆಸೆ ಅವರನ್ನು ಎಳೆದುಕೊಂಡು ನಡೆದಿತ್ತು। सागर के किनारे एक नाव वाला बैठा था। आ समुद्र ದಂಡೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹಡಗು ನಡೆಸುವಂತ ದೋಣಿ ನಡೆಸುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದ। ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹತ್ತಿರ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಇತ್ತು। उसके सामने 2-4 नारियल पड़े थे। रेखांकित वाक्य, इस वाक्य को रेखांकित कीजिए। अनुरूपता के निहित
यहां प्रश्न आएगा, उस ಆ ಧ್ವನಿ ನಡೆಸುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಯ ಹತ್ತಿರ 2-4 ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಇದ್ದು, अरे भाई संबोधित वाक्य, एक नारियल कितने में दोगे? बाबू भाई ने पूछा और कहा ये तो काफी अच्छे दिखते हैं। बाबू भाई आ व्यक्तिಯ ಹತ್ತಿರ ಹೋದ, ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೇಗಿದೆ, ನೋಡಲು ತುಂಬಾ ಸುಂದರ ಮತ್ತು ದುಂಡ ಹಾಗೂ ಚಂದಾಗಿ ಕಂಡು ಬರ್ತಾವೆ, ಅದರ ಬೆಲೆ ಎಷ್ಟು ಕೇಳಿದಾಗ ಆ ಹಡಗದವನು ಅದರ ಬೆಲೆ ನುಡಿಯುತ್ತಾನೆ, ಕಾಕಾ यह कोई पूछने वाली बात है? ಅಯ್ಯೋ ಚಿಕ್ಕಪ್ಪ, ಇದು ಕೇಳುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ, केवल 50 पैसे। नाव वाले ने कहा, ಆ ಧೋನಿ ನಡೆಸುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಯ್ಯೋ ಚಿಕ್ಕಪ್ಪ, ಇದು ಕೇಳುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ, ಇದರ ಬೆಲೆ ಕೇವಲ 50 पैसे ಮಾತ್ರ। ಪ್ರಥಮ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಭೇಟಿಯಾದಾಗ ಬಾಬುಭಾಯಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ದರವನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿ 2 ರೂಪಾಯಿ ಅಂದ, ಅದು ಬಾಬುಭಾಯಿ ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು 1 ರೂಪಾಯಿ। ಮತ್ತೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಭೇಟಿಯಾಗುತ್ತಾರೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಕೇಳಿದಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿ 1 ರೂಪಾಯಿ ಹೇಳಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಬಾಬುಭಾಯಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ 50 पैसे ಆಸೆ ಇತ್ತು। ನಂತರ ಹಾಗೆ ಚಲಿಸ್ತಾ ಚಲಿಸ್ತಾ ಸಮುದ್ರ ದಂಡೆಗೆ ಬಂದು ಕೇಳಿದಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿ 50 पैसेಯನ್ನು ಅದರ ದರ ಹೇಳಿ ಸುಮ್ಮನಾಗಿ ಬಾಬುಭಾಯಿ ಮುಖವನ್ನು ನೋಡುತ್ತಾ ಅಲ್ಲೇ ನಿಲ್ಲುತ್ತಾನೆ। ಆದರೆ ಬಾಬುಭಾಯಿ ಆ 50 पैसेಯನ್ನು ಸಹ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿ 25 पैसेಯಲ್ಲಿ ಕೊಡು ಅಂತ ಒತ್ತಾಯ ಮಾಡುತ್ತಾರೆ। ಇದು ಆಸೆ। फिर क्या कहा, बाबूभाई भड़क गए, 50 पैसे है। बाबूभाई हक्के बक्के हो गए। हक्का बक्का यह एक युग्म शब्द है जो भाषा को भिन्न सौंदर्य प्रदान करता है, पठनकर्ता श्रोतागण को केंद्रित करता है, अपनी ओर आकर्षित करता है, अपनी महत्वाकांक्षाओं का परिचय देता है। हक्का बक्का, चिंतित आगुವುದು, ಗಾಬರಿ आगुವುದು, इतनी दूर से पैदल आया हूं, इतना थक गया हूं, और तुम कहते हो 50 पैसे? मेरी मेहनत बेकार हो गई ना भाई ना। नकारात्मक विचार, ना भाई ना, 50 पैसे बहुत ज्यादा है। ಬಾಬುಭಾಯಿ ನೋಡಪ್ಪ, ಈ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ನಿನ್ನ ಹತ್ತಿರ ಖರೀದಿ ಮಾಡಲು ನಾನು ಅಲ್ಲಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ನಿನ್ನ ಹತ್ತಿರ ಬಂದಿದ್ದೇನೆ, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಆಯಾಸ ಆಗಿದೆ, ಮುಂದೆ ನಡೆಯುವಂತ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನನ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, 50 पैसे ಬಹಳ, ಇದರ ಬೆಲೆ ಅಷ್ಟಿಲ್ಲ, 25 पैसेಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಬಿಡು। मैं 25 पैसे दूंगा। रेखांकित वाक्य। बाबूभाई ने कहा, ನಾನು ನಿನಗೆ 25 पैसे ನೀಡುವೆ, ಅದರ ಬದಲಿ ನನಗೆ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ವಾಪಸು। यहाँ लो, रख लो। ऐसा कहते हुए बाबूभाई झुककर बैंक झुककर नारियल उठाने ही वाले थे। 25 पैसे ಅವನ ಕೈಯಲ್ಲಿ ನೀಡಿ ಅಥವಾ ಅವನಿಗೆ ನೀಡಿ ಅವನ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಬಾಬುಭಾಯಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಬ್ಯಾಂಡ್ ಆಗಿ ಬಗ್ಗಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತಗೊಳ್ಳುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿ ಕಾಕಾ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾನೆ। ನಾವಾಲೆ ने कहा नीचे रख दो, ನಿಲ್ಲು ನಿಲ್ಲು ಚಿಕ್ಕಪ್ಪ, ಬಿಡು ಬಿಡು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಕೆಳಗಿಡು। मेरे साथ कोई सौदा पौदा नहीं। जोड़ी शब्द। बाबूभाई ने कहा मेरे साथ, बाबूभाई को कहा मेरे साथ कोई सौदा पौदा नहीं। ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ವ್ಯವಹಾರ ನಡೆಸಬೇಡ, ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಬೇಡಾಟ ಮಾಡಬೇಡ, ಇದ್ರ ಬೆಲೆ 50 पैसे ಇದೆ,
ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ 50 ಪೈಸೆಯನ್ನು ಒಪ್ಪಿಸಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಬಾಬುಭಾಯಿ ಸಸ್ತೆ ಮೇ ಚಾಹಿಯೇ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ದ ಕಡಿಮೆ ದರದಲ್ಲಿ ಬೇಕು ನಿಮಗೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತೋಟ ಇದೆ, ಅಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಅಲ್ಲೇ ತಗೊಳ್ಳಿ. नारियल के बगीचे में चले जाओ, ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತೋಟಕ್ಕೆ ತೆರಳಿ, वहां ढेर सारे मिल जाएंगे मनपसंद दाम में. ಅಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಇರು, ನಿಮಗೆ ಯಾವುದು ಬೇಕು ಇಚ್ಛಾನುಸಾರವಾಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು. बाबू भाई ने फिर अपने आप को समझाया. बाबू भाई ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಮಾಧಾನ ನೀಡುತ್ತಾರೆ. ऑल इज वेल, समाधान ಮಾಡ್ತಾರೆ. शांत हो मेरे हृदय, हम वहां जाकर अल्प दर में उस नारियल को खरीदेंगे. बाबू भाई ने फिर अपने आप को समझाया, इतनी दूर आया हूं, अब बगीचे तक जाने में हर्ज क्या है. हर्ज यह एक उर्दू शब्द है जिसका तात्पर्य होता है कोई अंतर नहीं. इतनी दूर से मैं यहां तक आया हूं, अब उस नारियल के बगीचे जाने में कोई अंतर ही नहीं, कोई चिंता ही नहीं, निश्चिंत मैं वहां तक चला जाऊंगा. और क्या कर सकता हूं, इसके अतिरिक्त मेरे पास कोई अन्य विकल्प भी नहीं. सच बात तो यहां थी कि वे काफी थक चुके थे, मगर 25 पैसे बचाने के ख्याल से ही उनमें फुर्ती आ गई. ನಿಜ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಾಬುಭಾಯಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಆಯಾಸ ಆಗಿತ್ತು. ನಡೆಯಲು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇಲ್ಲದೇ ಇರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಅವರು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕೆಂಬ ಆಸೆಯಿಂದ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತೋಟಕ್ಕೆ ತೆರಳುತ್ತಾರೆ. ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಪಡೆಯಬೇಕು, ಅದರ ರುಚಿಯನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕು ಎಂಬ ಆಸೆ ಅವರನ್ನು ಸೋಲಲು बिड़ता इरलिल्ल. जो व्यक्ति के मन में इच्छा रहती है वह इच्छा दृढ़ हो जाए तो फिर क्या है, उस व्यक्ति का हारना अर्थात हार को स्वीकार करना असंभव है. फिर क्या था, बाबू भाई उसी उत्साह से, उसी उत्सुकता से उस और प्रस्थान करते हैं. बाबू भाई नारियल के बगीचे में पहुंच गए. वहां के माली को देखकर उससे पूछा, यह नारियल कितने में बेचोगे. ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತೋಟಕ್ಕೆ ತೆರೆದ ನಂತರ ಬಾಬುಭಾಯಿ ನೋಡುತ್ತಾರೆ, ಸಾಕಷ್ಟು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಗಿಡಗಳಿದ್ದಾವೆ. ಹಾಗೆ ಕೆಳಗೂ ಸಹ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಸುಲಿಯಲಾಗಿದೆ. ಆ ಉಳಿದಂತ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ನೋಡಿ ಬಾಬುಭಾಯಿ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ತೋಟವನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ತೋಟಗಾರನಿಗೆ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೇಗೆ ಕೊಡುವೆ ಎಂದು ಪ್ರಶ್ನಿಸುತ್ತಾರೆ. माली ने जवाब दिया, जो पसंद आए ले जाओ काका, बस 25 पैसे का है. ಚಿಕ್ಕಪ್ಪ, ನಿನಗೆ ಯಾವ ಇಷ್ಟ ಆಯ್ತು ಅದನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೋ. ಅದರ ದರ ಬೆಲೆ ಕೇವಲ 25 पैसे मात्र. हे भगवान, फिर क्या था, भाववाचक विस्मयादि बोधक शब्दों का प्रयोग बाबू भाई ने किया. हे भगवान, 25 पैसे, पूरा रास्ता पैदल आने के बाद भी मेरी बात मानो, एक नारियल मुफ्त में ही दे दो. हाँ देखो मैं कितना थक गया हूं. ಕೊನೆಗೆ ಬಾಬು ಭಾಯಿಗೆ
ನಿರಾಸೆ ಆಯಿತು. ಆ ನಿರಾಸೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬಾಬುಭಾಯಿ, ನೋಡಪ್ಪ, ಅಷ್ಟು ದೂರದಿಂದ ನಾನು ನಿನ್ನ ಹತ್ತಿರ ಬಂದಿದ್ದೇನೆ, ಸಂಪೂರ್ಣ ಆಯಾಸ ಆಗಿದ್ದೀನಿ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕೇಳುವಂತಹ ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಡೆದು ಹೋಗುವಂತಹ ಸಾಮರ್ಥ್ಯ, ಆಸಕ್ತಿ, ಉತ್ಸಾಹ ನನ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ನನಗೆ ಒಂದು ಫೊಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಒಂದು ಕೊಟ್ಟು ಬಿಡು, 25 ಪೈಸೆ ತಗೊಂಡು ಏನ್ ಮಾಡವ ಎಂದು ಬಾಬುಭಾಯಿ ವಿಸ್ಮಯಾದಿಬೋಧಕ ರೂಪದಲ್ಲಿ, ಆಶ್ಚರ್ಯ ಮೂಡಿಸುವಂತಹ ರೂಪದಲ್ಲಿ ಈ ಶಬ್ದವನ್ನು, ಈ ಪದಗಳನ್ನು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಎದುರುಗಡೆ ನುಡಿಯುತ್ತಾರೆ. यहीं पर अब हम इस पाठ का खेद करेंगे, स्थगित करेंगे, इस पाठ को यहीं रोकेंगे. आगे का भाग हम तृतीय चरण में देखेंगे. क्या वाकई में ही बाबू भाई को बिना पैसों के ही नारियल मिलेगा? क्या बाबू भाई नारियल पाएंगे? क्या बाबू भाई को उसका स्वाद प्राप्त होगा या नहीं? अब हम अंतिम चरण में इसका अध्ययन करेंगे. आज की इस कक्षा से संबंधित पाठ्यांश में लेना देना, बाबू भाई ने 1 रुपए के नारियल को 50 रुपए में मांगा, फिर 50 पैसे के नारियल को 25 पैसे में मांगा, फिर 25 पैसे के नारियल को फुकट मांगा, अर्थात बिना पैसों के, मुफ्त में. बगीचा, नारियल का बगीचा देखकर बाबू भाई आश्चर्यचकित हो गए. कितना विशाल बगीचा है, चारों ओर नारियल के पेड़ हैं और जमीन पर नारियल बिछे हैं. आज बाबू भाई थक चुके थे, फिर भी हृदय में उनकी इच्छा थी कि मैं आज हर स्थिति में उस नारियल का सेवन लूंगा, स्वाद लूंगा. उसी स्वाद और सेवन की इच्छा से बाबू भाई बाजार से समुद्र तक, समुद्र से बगीचे तक पहुंच गए. उत्सुकता, उसे प्राप्त करने की उत्सुकता बाबू भाई में 18 से लेकर 24 वर्ष के युवा के प्रति थी, उसके समान उत्सुकता थी. अब हम देखेंगे ग्रह कार्य. बाबू भाई ने नारियल के लिए कहां-कहां प्रयास किया. इसको एक लिखित रूप में गृह कार्य के नोटबुक में, लिखित पुस्तक में लिखकर हमें वैयक्तिक नंबर पर समर्पित करें. घर पर रहें, सुरक्षित रहें. जय हिंद.